मनुष्य पापकर्मे करू इच्छित नाही, तरीही बळपूर्वक तो कशामुळे पापकर्मे करण्यास प्रेरित होतो? की हे या भौतिक जगातील रजोगुणाच्या संपर्कामुळे उत्पन्न झालेल्या कामामुळे होते. उदाहरणार्थ, रावणाला 10 मुख होते. मुख भोगवृत्तीचे प्रतीक आहे. डोळ्यांद्वारे बरंच काही बघण्याची, कानांद्वारे बरंच काही ऐकण्याची, जिभेद्वारे चटपटीत खाण्याची, त्वचेद्वारे अशा कामामुळे, चुकीच्या इच्छांमुळे मनुष्य पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. म्हणून आपण आपल्या भौतिक इच्छांनाच बदलले पाहिजे, आध्यात्मिक बनवले पाहिजे. श्रीकृष्णांपासून वेगळं होऊन स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कर्म करणे म्हणजे काम. प्रेम म्हणजे श्रीकृष्णांच्या इंद्रिय तृप्तीसाठी, त्यांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करणे, भगवंतांच्या नियमानुसार वागणे. तेव्हा आपल्याला सुख आणि आनंद मिळतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यामध्ये एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाचा भोग करू इच्छित असेल, तर या कामवासनेला सुद्धा आपण आध्यात्मिक बनवू शकतो. कसं बनेल? एकदा एका बर्थडे पार्टीमध्ये खूप छान केक बनवला होता. सगळ्यांचं लक्ष त्या केककडेच आकर्षिले जात होतं. जर इच्छा पूर्ण झाली तर ती पुन्हा पुन्हा करण्याचा लोभ वाढतो आणि अपेक्षेप्रमाणे तसे नाही घडले तर क्रोध येतो. गुगलवर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाचे आकर्षक फोटोज पाहून आपल्याला त्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा जागृत होते. जेथे काम आहे, कामेच्छा आहे, तेथे क्रोध असतोच. त्याच्यामध्ये थोडासा निळा रंग टाकला तर ते पूर्ण पाणी निळे होते. भगवंतांनी प्रत्येक जीवाला इच्छा करण्याचे थोडेसे स्वातंत्र्य दिलेले आहे. किंवा सिगारेटच्या पाकिटावर किंवा दारूच्या बाटलीवर हे लिहिलेलं असतं की या गोष्टी शरीरास हानिकारक आहेत. अशा प्रकारे ते लोक त्यांच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात आणि फसतात. आपण पूर्ण रूपाने शुद्ध आहोत, तर मग आपण या जगातील कचऱ्यामध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये पुन्हा पुन्हा फसणे योग्य नाही. तर मग येथे प्रश्न आहे की आपण सत्वगुणामध्ये कसे पोहोचू शकतो? जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण